हे मसाल्यांसारखे असतात. त्यांचा उल्लेख जरी झाला तरी सुद्धा गप्पांना फोडणी मिळते. अशीच फोडणी आपण अनुभवणार आहोत पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. अरे प्रसादोक सर, गुड मॉर्निंग. सॉरी सर. काय करतो नॉर्मल राहा ना. हो हो नाही घरी सर, आहात. सरांचा फोन आहे. हा प्रसादोक सर. हा नॉर्मल. हो हो बॉस सर. हा बोला सर बोला. हो सर, मी मेल केलाय, ऑलरेडी केलाय, काल रात्रीच केलंय. हो हो तुम्ही एकदा चेक करता का प्लीज. हा मिळालंय ना. येस 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 ओके ओके ओके. ती याची फाईल का इमेजेची. सर मी काल संध्याकाळी निघताना टेबलाच्या इकडेच ठेवली होती तुमच्या. ते उजवीकडे तुमची ती शेंगदाण्याची वाटी आहे बघा. त्याच्या बाजूला एक अंगातले किडेवर्धक गुटिका आहे बघा. हा त्या बाटलीच्या बरोबर खाली ती आहे. हा तुम्ही दर तासाला घेता ना ती किडेवर्धक गुटिका, म्हणून मी त्याच्या खालीच ठेवली. हो 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 ॲक्च्युली मी आज संडे आहे तरी मी कामाला बसलोय. नाही मला नाही फरक पडत सर. म्हणजे ॲक्च्युली मी ओके सॉरी सर. काय म्हणाले सर. काय नाही, त्यांच्याकडे पाहुणे आले बोलता बोलता अचानक, त्यामुळे ते म्हणाले आपण नंतर बोलूया म्हणून. पाहुणे आले पाहिजे ना घरी. पाहुणे आले पाहिजे, पाहुणे आले पाहुणे आले पाहिजे. माणसं आली पाहिजे सतत. माणसं लागले, माणसं पाहिजेतच ग. माझ्या माहेरी ना माझ्या माहेरी वेगळं बोला ना. माझ्या माहेरी माणसांची इतकी वर्दळ असायची ना, पाहुण्यांनी घर असं भरलेलं असायचं. हो 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 हो. माणसांनी ना घराला ना माणूस पण येतं ना. काय बोललीस यार, या वाक्यासाठी ना तुला एक अगं खरंच सांगतो, माझे बाबा पण म्हणायचे की माणसाची खरी श्रीमंती ही त्याचा बँक बॅलन्स नसून त्याच्या दाराच्या बाहेर ज्या चपलांचा ढीग आहे ना, ती खरी श्रीमंती. ऍक्च्युली म्हणून तुमची ती चुलत बहीण एमेजोबा देवळाच्या बाहेर चप्पल सांभाळणाऱ्याबरोबर पळून गेली ना. एक्सक्यूज मी, त्यांचं जरा प्रेम प्रकरण होतं म्हणून ती पळून गेली. आणि त्याची आता 3 दुकानं आहेत, कळलं का. तो फक्त चप्पल सांभाळणारा नव्हता तो. ठीक आहे माहिती ते असतात ना, इधर निकालो और जाओ, त्याच तोचा गंमत केली. गप्प बस. पण तू बरोबर बोललीस, माणसं पाहिजेत यार. माणूस आयुष्यात जगायला माणसं पाहिजेत. माझे बाबा खूप छान छान म्हणायचे. माझे बाबा पाहुण्यांबद्दल नेहमी म्हणायचे की या या बसा बसा. म्हणजे त्याची एक वेगळीच हे असायची बाबांची माझ्या. करा ना, काम करा ना. येस येस. झालं का ते. हॅलो. हा ताई. हा ताई ताई अपेक्षा ताई. हा बोल बोल ताई. हा काय म्हणतेस. हो मी मजेत. हो हो वनी पण माझात मजेत मजेत. हो हो येस येस येस. तू येतेस मुंबईत. अरे वा, कधी येतेस. परवा सकाळी. वा 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 ये 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 ये. ताई ये ग, तुझंच घर आहे ना, विचारतेस काय तू. हा हा आणि कोण येते. कुशाग्रह आहे. हा तो पण येतोय. अरे वा 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 वा. आणि भाऊजी येतात की नाही. अच्छा कामातून गेले, कामाला गेले. ओके ओके हां 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 ओके ओके हरकत नाही. ये ये तू बिंदास ये ग. ये परवा ये. मी ऑफिसला असेन पण वनी आहे, काही टेन्शन नाही आहे. अगं हो सांगितलं ना. ये ये तू बिंदास ते. हो आहे ना, वनी आहे घरी, करेल सगळं. येस येस चल. ओके बाय बाय. ताई आहे. ताई म्हणाली परवा येते सकाळी. येऊ का म्हटलं का काय तुझंच घर आहे, त्याच्यात काय करायचं. वनी आहे, करेल सगळं. काय झालं. काय झालं. वडापान. मला विचारलं. आपलं अरेंज मॅरेज झालं, लव्ह मॅरेज असतं तर विचारलं असतं मी तुला. ये ये बिंदास ते असं ताईला सांगितलं ना. हो
त्याच्या आधी मला विचारलं, परस्पर ठरवलं, मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं. नाही म्हणे तसं नाही म्हणे, म्हणजे तू कशी घरी असतेस ना, म्हणून म्हणजे मग ताई आली तरी तू घरी असशीलच ना, म्हणून मग मी. कोण आहे मी? मोलकरीण आहे? तुमच्या ताईने ठेवलेली बाई आहे? ये परवा ये असं सांगताना परवा मला काहीतरी काम असेल, माझं काहीतरी प्लॅनिंग असेल, असा विचार नाही करावा असं वाटला. नाही म्हणे तसं नाही, म्हणजे तू तर हो बघ हा दमलो मी म्हणजे तू तर घरीच असतेस ना, ऑफकोर्स तू घरीच असतेस ना. घरीच असते ना म्हणजे मी सोफा आहे? तसं नाही मला म्हणायचंय, तू घरीच असतेस म्हणून मग मी हे म्हटलं की नेहमीप्रमाणे गृहीत धरलत मला. नाही नाही असं नाही. मला तसं नाही म्हणायचंय, मग कसं म्हणायचं? आपलं मगाशी बोलणं झालं होतं ना, घराला माणसं पाहिजेत, घराला सरपण पाहिजे वगैरे, सरपण पाहिजे. माणूस पण ते असं ते, त्याच्यामुळे मग मी ताईला सांगितलं तू घरी ये म्हणून, असं झालं ते असं. मी हाँ. आता जे म्हणेन हो येस, ते नीट लक्ष देऊन ऐका. हे ऑफकोर्स वनिता, उसमें क्या है. ती बाई या घरात मला कधीच नकोय. ती बाई या घरात मला कधीच दिसता कामा नये. हो म्हणे. अनोळखी कोणीही चालेल, ती बाई या घरात मला दिसता कामा नये. म्हणे हे असं ती बाई म्हणू नकोस तू, ती बाई म्हणतेस तू, ताई आहे माझी ती ताई. ताई तुमची आहे. हळू हळू कर ना म्हणे, हळू कर. ती ताई तुमची आहे, मी तिला ती बाईच म्हणणार. त्या बाईने मला खूप त्रास दिलाय, होय खूप म्हणे. छळलंय, खूप टोमणे मारलेत. तिचं नाव कळ हे डोकं नवं- सटकतं माझं. असं नको करूस म्हणे. डोकं सटकतं. जाऊ दे ना, जुन्या गोष्टी का काढते सुगळ, विसरून जा ना जुन्या गोष्टी. विसरून जाऊ, अशीच विसरून जाऊ. बस तू बस बस. मी अशीच होते ना तब्येतीने आधीपासून, हो, हो, हो म्हणे. अशीच दिसायचे हो, हो ना. म्हणे. लग्नात नीट बघितलं होतं ना मला. हो म्हणे. कांदे पोळ्यांचा नीट कार्यक्रम झाला होता ना. हो. 2-2 प्लेटी हादडल्या होता ना. हे कशाला काढतेस आता. हादडल्या होत्या की हो, नाही? हो, हो, तेव्हा बरोबर. मी अर्धी अशी दरवाजाच्या मागेने अर्धीच दिसले होते का तुम्हाला? नाही मी पूर्ण अशीच एवढीच होती. दिसले होते का? नाही, ना, नाही अशीच म्हणे, आहे. नाही मग म्हणे. तिच्याकडे आपण जेवायला गेलो होतो तेव्हा जेवण वाढताना घे ना म्हणे. अगं खा ना, तू येणार हे मला माहित होतं म्हणून भाताचे 2 डबे आधीच लावलेत. हे म्हणायची काय गरज होती? अगं ते 2 डबे तू एवढेच म्हणून असं. हे अरे म्हणायची तसं नाही, काय गरज तसं होती? नव्हतं म्हणे ताईला म्हणायचं, ताईला तुला कमी पडू नये, तुला आग्रह करायचा होता म्हणून ताईने असं म्हटलं की 2 डबे. वहिनी असंच आहे ते. ओळखते मी तुमच्या ताईला, छान ओळखते. हा अरे या. छान ओळखते मी तुमच्या वहिनी ताईला. प्राण होतोय. सॉरी सॉरी. हो 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 हे बस हा. वहिनी, हो, दुबईला गेली होती. होय, होय. तुमच्यासाठी काय ती केवड्याच्या अत्तराची एवढीशी बाटली आणली होती. केवढी? एवढीशी. माझी imported हो. करंगळी पण मोठी आहे अरे, पण तिच्यापेक्षा. इम्पॉर्टंट होती ना ती. चांगली. एवढीशी बाटली आणेल ती. ठीक आहे ना, एवढीशी असं काय, हे कशाला दाखवते, असं दाखव ना तू. हे कशाला. चिंदी आहे, एक नंबरची चिंदी. नाही नाही, तिने खूप खर्च केलाय माझ्यावर, असं नाही म्हणायचं. ताईने खूप केलंय ग माझ्यासाठी. खर्च केलंय. मागच्या वाढदिवसाला, माझ्या वाढदिवसाला तो नाक्यावरच्या भयंकर बेकरीचा केक, स्वस्तातला केक कॅश ऑन डिलिव्हरीवर पाठवला होता की नाही? हा ते जरा. दारामध्ये पैसे घेतले त्या माणसाने आधी आणि नंतर केक सरकवला होता ना. हो बरोबर आहे. कजाग बाई आहे, कजाग. अगं नाही वने, तिला ते नाही जमत मोबाईलचं. ते केक बुक करताना काहीतरी गोंधळ झाला तिचा. ओ नाही, हा नाही. ए, वने. नाही. तुमच्या ताईचा कधीच गोंधळ होत नाही. पक्की चालू बाई आहे, सगळं प्लॅनिंग करून करते. काय बोलतेस तू हे म्हणे. आणि तुमची ती आई म्हणे काय रिॲक्शन आहे, आई म्हटलं हे म्हणे, हे म्हणे. सगळं प्लॅनिंग करून, व्यवस्थित प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलंय. हे काय बोलतेस तू म्हणे. हो, तसं- आईने माझ्या प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलं, हे म्हणजे काय प्लॅनिंग म्हणजे. तसंच केलंय. काय केलं? बावळटपणा, बिंडोकपणा हे सगळे हे- गुण तुमच्याकडे सरकवलेत. हे सगळे गुण तुमच्याकडे सरकवलेत. अति हुशारी, ढलगचपणा, कजाकपणा हे सगळे गुण तिच्याकडे सरकवलेत. अच्छा, म्हणजे माझी आई जन्म घालताना एखादी आई करेल का ग असं, मला सांग. हा याला असं असं सरकवेल ती, काय जन्म घालते का सॅलड बनवते. हा? इथे काकडी घेतली तिकडे गाजर सरकवलं, असं करू शकेल का ती. वाटेल ते बोलतेस तू. तसंच केलं आहे. नाही तर एवढे बिंडोक कशाला जन्माला आले असतात तुम्ही. हे नको करूस म्हणे तू. आता काय, त्या तिचा मुलगा तो कुशाग्र, त्याची आता परीक्षा संपली असेल, मग तिनेच भरवलं असेल तिच्या मामाकडे जाऊया, मामाकडे जाऊया म्हणून आले हे मुंबईला. म्हणे तिथे ठेवली आहे ना वनिता नावाची मोलकरीण 24 तास. नाही गं. तुम्ही तिथे ऑफिस मधून फोन करून सांगणार, ताईसाठी पुरणपोळ्या बनवते जाय, आलू वड्या बनवते
ग म्हणजे तुझे प्रत्येक कॅरेक्टर अशी का बोलतात तशीच आहे. मंडळी, कामवाली आणि घरवाली यांच्या कचाट्यात सापडलाय एक नवरा. चला बघूया त्याची काय अवस्था होते ते. ही गंमत बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. कामवाला बायांचं काय करायचं, अजून हिचा पत्ता नाही. बाहेर जायचं होतं, केवढा राडा पडलाय सगळा. हे घड्या घाला पटापट. हो इथे इथे ठेवायची जागा आहे. नाही नाही हीच पण सगळे विस्कटले. यायचं नसेल तर फोन मेसेज काहीतरी करायचा ना. हो पगार वाढून पाहिजे ह्यांना. फक्त काम करायला कोण येणार वेळेवरती. वनेंद्र बाहुबली आ? शांत 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 वने शांत शांत. एवढं चिडायला काय झालंय मला सांग. आत्ताच आलीस की नाही बाहेरनं? हा, बॅग पण इथे आहे, बस जरा पाणी पी. येईल अरे होते ना तेच बरं होतं. हे अंतरून झोपलं, तुम्हाला आतमध्ये ठेवता येत नाही. मी ठेवतो, नको काळजी करू. येईल आपली मोलकरीण. येईल हे बघ, मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल म्हणून तिला. एक मिनिट, मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल की मी नसताना तुम्ही इथे कामं वाढवून ठेवली होती? म्हणजे राडा काय केला नाहीत ना तुम्ही इथे? मित्रांना बोलून पार्ट्या झोडल्या नाहीत ना? वेडी आहेस का वने? एक मिनिट, काय दारवा पिऊन मिठ्या नाही ना मारल्या तिला? हे, काय वेडी आहेस का? तुला माहितीये मी तसा नाहीये. नाही नाही, मला माहितीये तुम्ही कसे आहात ते. एक पत्नी. बसा तिथे. ओके. एक पत्नी. हे बघ आली बघ. हे बघ, म्हंटल ना तुला येणार ती वेळेवर. हा. साहेब आलात का? एक मिनिट, हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना तुला. आलात का मॅडम? आणि काय ग, उशिरा यायचं परत करत बसायचं. आवरून घे पटकन. आणि तुला यायचं नसेल ना तसं मेसेज फोन कर, मोबाईल आहे ना तुझ्याकडे, फोन करून सांगायचं. मागच्या महिन्यात पगार वाढून घेतलास ना, कामाचा स्पीड पण वाढव त्यात ह्याने. पगार वाढून पाहिजे यांना फक्त. पुष्पा, तुम्ही काय करताय तिथे? नाही मदत. हे कोण करणार आहे? मी करतो. ए चल पटकन ते कर्टन्स काढून घे, सगळी धूळ बसलीये. तुम्ही नव्हतात ना, स्वर्ग होता इथे. काय म्हणाली? काय माहित काहीतरी बडबडते. काय म्हणाली? स्पष्टच बोलते ताई. नस- तुम्ही नव्हतात ना, माहेरी गेला होतात. घरी फक्त साहेब होते. साहेबांनी मला जे वागवलंय ना. एक हे रडतेस, काय केलं तुम्ही? मी काय नाही केलेलं. इकडे बस बस. राहू द्या. काय ग? साहेबांनी मला जे वागवलंय. काय तुम्ही तिथे काय इथे मी काय नाही केलेलं. काय वागवलं? काय केलं? मी काहीच नाही केलेलं. हे रडू नकोस, उठ अगं उठ. काय काय केलं? साहेबांनी मला लय माया लावली. माणूस की काय असते मला साहेबांनी शिकवलं. माया. साहेबांनी मला लळा लावला. काय लावलाय? काय लावलं? लळा लावला. तुम्ही हिला लळा लावला एवढ्या कमी दिवसात? 4च दिवस मी माहेरी गेले होते ना. अगं आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. रोज लळा लावतात, अजून लागला नाही मला. काय हो, एवढा वर आलाय तुमचा लळा? असं काय केलं अशी कोण काय केलं नेम काय म्हणते अजून? काय- काय काय ग, म्हणतेस काय पुष्पा? केलं अजून? काय? असं काही केलं नाही त्यांनी वेगळं, बघ काय पण त्यांनी फक्त काय फक्त? मी काय अगं रडतेस काय? काय केलं? त्यांनी फक्त जीव लावला होताय माझ्यावर. लय जीव लावला. आता हेच बघा, मी आल्या कशा खेकसले तुम्ही माझ्यावर. आता कशा बोलल्या मला? काय साहेब असताना मला उशीर झाला होता असं नाही बोलले साहेब. दार उघडल्या असं डोळे भरून मला पाहिलं. असं ग्वाड हसले. तुम्ही हसलायत का कधी माग
म्हणले ये पुष्पे ये ये बस. इथे बस. सोफ्यावर बसवलं मला इथं. पाणी पी, सरबत पी, आपण दोघं पिऊ, मी बनवतो. सरबत बनवलं. साहेबांनी सरबत बनवलं. अगं बाई ग. मी अशी बघत बसले माहितीये. आणि ते कधी लिंबू पिळून साखर टाकून गलास ढवळत ढवळत कनानम कुनून गलास घेऊन आले माझ्या समोर. माझ्या गलासातला चमचा बाहेर काढून असा मस्त आहे, पी आता असं करून सरबत दिलं मला. साहेब तुम्ही कधी वागवलंय मला असं? शिळा भात पण इथं ठेवलाय, जाताना घेऊन जा असं करता मला. मग रडू नाही येणार तर काय होणार? मग हो? सरबत आणलं तिच्यासाठी. हा खणणम. मी तर एवढ्या वर्षात हा आवाजच ऐकला नाही. हिच्यासाठी तुम्ही सरबत घेऊन आलात? माणूस की मला माहिती नाही का, पण मला फार आधीपासून माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं मौसूद काहीतरी आहे, मला माहित नाही काय, पण मला सतत कोणासाठी तरी काहीतरी करावं असं वाटतं बाबा. मला एक कष्टकरी महिला उन्हातानाची राबून कुठून तरी आपल्या घरी येते आणि तिला तहान लागली असेल तर पाणी द्यावं का सरबत द्यावं असं झालं मला. अच्छा, ही कष्टकरी महिला, ही महिला घरात उभी असते, ती कष्ट करत नाही, ती जत्रेत अशी उभी आहे, टाइमपास म्हणून उभी असते घरात. ही आल्यावर तुम्हाला कष्टकरी खणणम होतं तुमचं. मी फक्त काय माणूस केलं ग? नाही मी काही नाही वनी काय केलं? माणूस की म्हणून माया लावली, बाकी नाही. त्याच्या पलीकडे काही नाही. एवढी वर आली आहे तुमची माया. नाही फक्त माया लावली हो त्यांनी, बाकी दुसरं लोक पाणी पण विचारत नाही तो. त्यांनी मला पव खाऊ घातलं. पोहे ते माहितीये मला. कसं होते राहिलं ते पो कसं? पो असं- त्या दिवशी तुला म्हणलं, असं सांगितलेलं ना? नाही पो प पोहे हे तोंडात भरवणार तुम्ही तिला पोहे. भाषा ही अत्यंत महत्वाचं साधन आहे कम्युनिकेशनचं, लक्षात घे. प औष्ठव्य व्यंजन जेव्हा येतं आणि त्याच्यात ओकारांत पो. हो का? पोहे भरवले तुम्ही, पोहे खाऊ घातलेत. किचन मध्ये पोह्यांचा डब्बा कुठे असतो हे माहित नाही ना तू? साखरेचा डब्बा कुठे असतो हेही माहित नाही. मला दाखव. पोह्यांचा डब्बा कुठे आहे मला दाखवा. नाही त्यांना नाही माहिती. हे बघ त्यांना सापडलाच नाही पवयांचा डबा. हे बघ मग कुठून कसे खाऊ घातले? खाल्लं हॉटेल मधनं घेऊन आले ना ते. हे बघ, हे नको बघू. अहो काय झालं, अहो मी काम करत होते ना, तर म्हणले भूक लागली असेल, मी पोहे घेऊन येतो. तर मग असे झाड खाली गेले, लिफ्ट बंद होती ना, तर मग सात मजले उतरून खाली गेले, पोहे घेतले 2 प्लेट आणि असे झरझर वर आले आणि मला पोहे दिले. ग तुम्ही लिफ्ट बंद होती, 7 मजले उतरून समोरच्या अन्नाकडनं पोहे घेऊन आला तुम्ही? आपल्या बिल्डिंगला मजले आहेत, पायऱ्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे? कसं तुम्ही तिच्यासाठी पोहे घेऊन आलात? हा मला का कोणास ठाऊक समाजातल्या लोकांसाठी सतत करावं असं वाटतं आणि मला माहित नाही. मला असं वाटलं की एक कष्टकरी महिला आपल्या घरी उन्हातानाची दमून भागून आल्यानंतर तिला फक्त पाणी विचारायचं. तिला भूक लागली असेल तर आपण तिची विचारपूस करायला हवी. तुम्हाला कसं कळलं तिला भूक लागली होती? चेहऱ्यावर ना ताई, चेहऱ्यावरून. माझा चेहरा लय सुकला होता ना. हो का ग? खरंच म्हणजे साहेब असं माझ्याकडे बघूनच म्हणले, पुष्पे भूक लागलीये का ग? म्हणलं नाही. गप, मला कळतं, मी तुझ्यासाठी पोहे घेऊन येतो. बया, ते पोहे बघून एवढं भरून आलं मला ताई, तुम्हाला सांगते बर का. हात थरथरत होता माझा, असा म्हणजे तोंडात घास जाईना. तर साहेबांनी माझं मनगट पकडून पहिला घास मला भरवला आणि मग मी पोहे खाल्ले. असं हाताला पकडून भरवलं तू? हा, माझ्या चेहऱ्यावरनं कळलं त्यांना. माझ्या नवऱ्याला पण कधी कधी कळत नाही माझ्या मनात काय चाललंय. माझ्या पण नवऱ्याला कळत नाही ग माझ्या मनात काय चाललंय ते. असा माणूस भेटायला नशीब लागतो ग. हा खरंच. मागच्या टाइमला माझा हात फ्रॅक्चर झाला होता बा, हलत नव्हता. या माणसाने मी असं समोर स्टूल ठेवलं, त्याच्यावर जेवणाची थाळी ठेवली, असं खावं लागलं, पण ह्यांनी मला भरवलं नाही हो. वर म्हणाले वन्य प्राणी असेच खातात, असा जोक पण केला.
अतिशयोक्ती करते ही तुला सांगतो पुष्पा हो पोहे बनवले हा, थोबडत पोहे करून माझ्यासाठी हात तुमचा कधी उचलू आणि मग पोह्यांच्या प्लेटी पण घासल्या असतील ना. नाही नाही प्लेटी नाही घासल्या, आखी भांडीच घासली त्यांनी. हॅलो हॅलो ओय, हा, हा. मित्र बोलत भांडी घासली तुम्ही. नाही म्हणजे हा सगळीच्या सगळी भांडी घासून टाकली. काय झालं हो त्या दिवशी त्यांनी भांडी घासली सगळी. कसं काय? माझ्या बोटाला ना बोचलं होतं. हे बघा हे बँडेज पण त्यांनीच लावून दिले. काय झालं मी भांडी घासायला गेले तर म्हणले अगं तुझ्या बोटाला आधीच बोचलंय, साबण पण बोचल, राहू दे मी घासतो. वर काय म्हणलं माहिती का, तुझ्या घरची पण भांडी घासू का, येतो घरी. तिच्या घरी भांडी घासायला जायचं. कॉमेडी कॉमेडी असं सहज तिच्या घरी भांडी कशाला जायचंय हा? नाही तिच्या म्हणे. घरी एवढी सुई टोचली तर तेवढं भांडी घासून दिली. माझं शांतपणे तू चिडतेच आहेस फक्त, तू ऐकतच नाही. तू ऐक एकदा मी- हे बघ, आनंद होतोय मला. नाही 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 नाही, तुला माझी बाजू कळायला हवी. काय होतं ना म्हणजे मी आधीपासून असाच आहे, मला माहिती नाही का पण मला सतत लोकांविषयी वाटत असतं. मला एम्पथी असते ना, एम्पथी इतकी भरून भरून आहे ना माझ्यात. मला कधी कधी लोक एम्पाथ पृथ्वीक प्रताप असं वगैरे म्हणतात. आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलं आहे ज्यासी कळे परपिडा तोची संत म्हणावा. तर मी बाबा त्याच्यात आहे मी. तर मी म्हंटल की मी मी नाही नाही केलं पाहिजे, अशा कष्टकरी महिलांसाठी केलं पाहिजे.